आणि अशा वस्तू मिळणं दुर्मिळ आहे त्या. बर. म्हणजे ह्यासाठी आम्ही लवकर निर्णय घेतला आणि लवकर आमच्या ताब्यात गाई रासारांच्यामुळं मिळाली. अशी वस्तू म्हणजे नेमकी काय म्हणायचं तुम्हाला? आमच्या इकडे बी गाय आहे त्या ही सिद्धापूर खाणीतली बारीक देखावा, तिला वाण पाहिजे तसं ठेवण, तिचे चेहरा, कान, मागलं फाउंडेशन, बर. शिंग, शेपाट ही पाहिजे तर ठेवण आहे. मग ह्यासाठी आम्ही घेतली. अशी वस्तू म्हणून तुम्ही ज्या काय अवयवांचं वर्णन केलं, तुम्ही जे उत्तर सांगितलं, तर ते कोणाकडून कधी कसं शिकलात किंवा कधी डोक्यात आलं की बाबा अशी वस्तू म्हणजे किंवा चांगली वस्तू म्हणजे अशाच्या अवयवाचं वर्णन करताय आपण? ते आपले व्हिडिओ मी 2 वर्षापासून बघत होतो. बर. त्यातनं हळूहळू अभ्यास घेत गेलो. बर. सिद्धापूर खान काय, जातीची वस्तू काय, सीमेची वस्तू काय, ही तुमच्या व्हिडिओत आम्हाला हळूहळू अभ्यास मिळायला मिळाला. आणि जातीची वस्तू नेमकी काय आहे ती बारकाव सगळा तुमच्या व्हिडिओत आम्हाला मिळाला. त्यामुळं आम्ही ही कळालं की जातीची वस्तू काय असते नेमकी. बर. ठीक आहे. इथं आलात, व्यक्त झालात आणि मोबाईलवरून आणि समोरून समाधान झालात. मोबाईलपेक्षाही समोर समाधान वाटलं तुम्हाला. होय. आणि तुम्ही व्यक्त झालात सरळ पद्धतीनं आणि तुम्ही तयारी दाखवली इथंपर्यंत यायची, त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. आणि आपलं मत काय? नाही, गाई एक नंबर आहे. बरं. कानाला वगैरे जिंकल्या तिथं सगळे पोळी वगैरे काहीच नाही. बरं. जी आमच्या भागात मिळत नाही तिथंच फक्त भेटते सिद्धापूर खाणीत. आणि ते आपल्याला पाहिजे अशी जो वाण पाहिजे होता तोच आपल्याला भेटला. सिद्धापूर खाणीची कल्पना तुम्हाला कशी लागली, कोणाकडून? व्हिडिओज बघून, व्हिडिओच्या माध्यमातून. बरं. म्हणजे हा परिवार कधीपासून ओळखताय? एक वर्ष 1.5 वर्ष झालं. 1 ते 1.5 वर्ष झालं. बरं, ठीक आहे. आभार आहे तुम्ही इथंपर्यंत पोहोचलात. तुमचं सुद्धा मनापासून आभार आहे. तुम्ही इथंपर्यंत पोहोचलात आणि पाठीमागच्या 2 दिवसात तुम्ही एक चांगली खरेदी केली, त्याबद्दल सुद्धा तिकोंडी खाणीतून अभिनंदन तुमचं. आणि तुम्ही सुद्धा आज तांडोर या गावातून ज्या व्यक्तीकडून तुम्हाला खरेदी करायची होती त्या व्यक्तीकडून खरेदी केली, त्याबद्दल सुद्धा तुमचं मी अभिनंदन करतो. आणि या सगळ्यांना एक मार्गदर्शन केलं किंवा सल्ला म्हणा किंवा वेळेवरती ज्या गोष्टीपाशी, ज्या वेळेवरती ज्या व्यक्तीपाशी काम करायचं होतं ते तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचं परत एकदा मी आभार मानतो. धन्यवाद.